पण सर यावर तुमचे काय रिॲक्शन्स होते? म्हणजे एक हातातला छान जॉब होता तो सोडून मनासारखी फील्ड म्हणजे फिटनेस. नाही, माझं लहानपणापासून तिचं होतं की तिच्यावर अतिविश्वास माझा, किंवा ती जे चूज करेल ते योग्यच असेल हे मी बिलीव्हच करायचो. कारण लहानपणापासून ती खूप डिसिप्लिन्ड असं चाइल्ड होती. म्हणजे तिने मला एक दिवस सांगितलं, डॅड आय वॉन्ट टू टॉक टू यू. म्हटलं हु इज द बॉय? ओके म्हणाल दिगू बाबा. आणि मला हे माहिती होतं की ज्या दिवशी ती हे म्हणेल की तो जगातला सगळ्यात बेस्ट व्यक्ती असणार, आणि तो आहेच. असं काही नाही. हे काही बोलायच्या आधी मला म्हणायचा की तू मुलगा आणून दाखव त्याला, मी इतका छळ मांडणार आहे ना त्याचा. फादर ऑफ द ब्राईड म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह आहे तिच्या बाबतीत, आणि मी खरंच विचार केला होता की जो माझा जावई येईल. चेंज नाव जावई नाही, तो आता मुलगा झाला, तो सून झाली. हा, पण तिने पण असं व्यक्ती चूज केला की त्याला तुम्ही काहीच नाही, ही सो परफेक्ट आणि ही सो गुड. आणि हे जे प्रोफेशन तिने चूज केलं ना, ऍक्च्युअली ही इज द मास्टर ऑफ दॅट. ओके. म्हणजे ट्रेनिंग करणं किंवा फिजिकल ट्रेनिंग तो खूप वर्षापासून करतोय, आणि तो रात्री 11-12 वाजता जरी कामावरनं आला, आणि ही वर्क्स इन सीरम ज्यांनी आपण सगळ्यांनी वॅक्सिन घेतले त्या तिथे काम करून, पण तो रात्री उशिरा जरी आला तरी ही हिट्स द जिम. मग तो खरा इन्स्पिरेशन आहे. मी आता हे गेले 3-4 वर्षापासून योगा करतोय, ते इन्स्पिरेशन इज ही. त्यामुळे माझं हिच्याबद्दल ना कॉन्फिडन्स होता की ही जे काय करेल ना ही खूप विचार करून करते, ही खूप प्रॅक्टिकल आहे. आणि त्यामुळे आणि हे चूज केल्यानंतर मला खरं आनंदच झाला. कारण दिस कीप्स युअर सेल्फ ऑल्सो फिट. बाकीचं प्रोफेशन कसं आहे, कसं ऍक्टिंगचं मी फार एनकरेज केलं नाही तिला. म्हणजे अजूनही आय थिंक पीपल डोंट इवन नो दॅट ही हॅज अ डॉटर प्रोबॅबली. करेक्ट आहे. सम पीपल इवन फॉरगेट दॅट ही इज मॅरिड मे बी. हो, कारण मी आहे 23 वर्षाचा. आय एम जस्ट 23. 23 आहे असं बोलून. मी 23 वर्षाचा, त्यामुळे आता विसरलेच होते. या सर, करेक्ट आहे. तर खूप वर्षापासून अनट्रेन्ड ऍक्टर मी असल्यामुळे, आणि ही डिसऑर्गनाइज्ड फील्ड असल्यामुळे, मला जसं माझे वडील पोलीस खात्यात होते आणि खूप प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं, 37 वर्ष पोलीस खात्यात केलं, आणि त्यांची अशी इच्छा होती की माझ्या मुलांनी पोलीस खात्यात येऊ नये. जे मी कष्ट केले, जे मी भोगलंय ते माझ्या मुलांनी करू नये, म्हणून त्यांनी मला कधी एनकरेज केलं नाही. आणि मी या प्रोफेशनमध्ये आल्यानंतर इथे नॅशनल अवॉर्ड जरी मिळालं तरी तुम्हाला काम मिळेलच असं नाही. बरोबर. इथे जज करणारे लोक जास्ती आहेत. इथे ही इंडस्ट्री खूप कॉम्पिटेटिव्ह पण आहे, आणि इट्स नॉट तर मला सारखी लेकीसाठी मला हे प्रोफेशन, मला भीती वाटायची की हाऊ विल शी कोप इन दिस प्रोफेशन, हाऊ विल शी, म्हणजे मी ज्याच्यातनं गेलोय त्यातनं तिने जायला नको. या प्रोफेशनमध्ये स्ट्रगल आहे, रिजेक्शन आहे. नाही ते लोक तुम्हाला गाईड करायला किंवा हे करायला असतात. म्हणजे तुम्ही टॅलेंटेड आहात म्हणून तुम्हाला काम मिळेल असंही नाही. तर खूपशा गोष्टी आहेत. पण तिने जे प्रोफेशन चूज करेल ते परफेक्ट करेल, छान करेल. आणि हे माझ्या जवळचं प्रोफेशन आहे. आणि काय होतं की आत्ताच्या काळाची गरज आहे, आत्ताच्या या पिढीला ना एक्सरसाइज कोणीतरी प्रॉपर शिकवण्याची गरज आहे. हे जे बॉडी वेट आपण म्हणतो ना, मी जास्ती वजन वाढू देत नाही. आता गेले कित्येक वर्ष मी माझं वजन तेवढंच ठेवायचा प्रयत्न केला आहे. कारण मला कोणीतरी सांगितलं होतं की, जसं मिथिला पण म्हणाली, व्हॉट इज वेट ट्रेनिंग. तर युअर वेट यू हॅव टू कॅरी ना, तुमचे बॅगेजेस तुम्हाला कॅरी करायचे. आणि मला डोंगर चढायला आवडतं, मला समुद्रात पोहायला आवडतं, मला ॲडव्हेंचर करायला आवडतं. जर एक्स्ट्रा वेट माझ्याकडे ऑलरेडी असेल तर मी नाही करू शकणार ते सगळं. मला ते शेवटपर्यंत करायचं आहे. मला हे शरीर घेऊन पुढे चालायचं आहे. आय थिंक दिस इज. आणि ॲक्टरला मला किशोर नमित कपूरने सांगितलं होतं की यू आर द बॉडी अँड यू आर द इन्स्ट्रुमेंट अँड यू आर द प्लेयर. तुम्हीच इन्स्ट्रुमेंट आहात आणि तुम्हीच प्लेयर आहात. तुमच्याकडे काही दुसरं इक्विपमेंट नाही आहे. तो आय थिंक गॉड हॅज गिफ्टेड अ सच ब्युटिफुल बॉडी. इतकं सुंदर शरीर दिलं माणसाला, त्याचा दुरुपयोग खूप करतात. म्हणजे माझ्या सेटवर लोक माझ्यावर खूप नाराज असतात, कारण माझ्यासमोर कोणी सिगरेट, दारू किंवा तंबाखू वगैरे खाऊ नाही शकत. कोणी मग खालचा स्पॉट बॉय जरी असेल तरी मी त्याला पकडतो. काय करेक्ट.
आणि ऐकलं नाही समजा आणि परत जर मला दिसला, मी त्याच्या घरच्यांना फोन करतो. ओ मी त्यांना सांगतो सोशल मीडियावर व्हिडिओ टाकीन. मी खूप प्रेशर देतो त्यांना, म्हणजे छळतो. तर मला असं वाटतं कुठेतरी एक तर प्रत्येकाला जायचं आहे, तर कुठेतरी छान आयुष्य दिलेलं, तर ते छान शरीराचे आपणच वाट लावून का घ्यायची.